हो. नाव काय म्हणालात त्याचं? खरं तर माहिती नाही. कमाल आहे हा. आता भेटणार आहे ना तो आपल्याला? हो पण अगं काल फोनवर बोलताना तेवढंच म्हणला की सर मी गुंड्या बोलतोय म्हणून. आता हॉस्टेलच्या प्रत्येक बॅच मध्ये 10 गुंड्या, 7-8 बंड्या, कुणी मंग्या, कुणी पशा. आता पोरांच्या हॉस्टेलमध्ये धड नावानं कोणी हाक मारतं का? कसं कळणार कोण गुंड्या ते? गाडी आली. हा. नमस्कार. हे असू दे. हा गुंड्या म्हणजे आदित्य देशमुख, 2001 बॅच, अकोल्याचा ना तू? परफेक्ट सर. मी म्हणालो हिला की हॉस्टेलवर राहिलेली मुलं इतक्या वर्षांनी भेटली ना की मन कसं भरून येतं. तुझा काल फोन आला ना तेव्हाच आम्ही ठरवलं की तुझं नवं ऑफिस बघायला जायचं म्हणजे जायचं. अभिमान वाटतो रे तुमची प्रगती बघून. सर या प्रगतीमध्ये तुमचा वाटा खूप मोठा आहे. काय आता बायको समोर हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. अहो नाही सर खरंच. तुम्ही मॅमला सांगितलं का की परीक्षेच्या काळात तुम्ही आमच्यासाठी काय करायचं? काय? हा ते रात्रीचं ना चहा आणि बाकरवडी. चहा आणि बाकरवडी ती रात्री? हे बाकरवडी आम्ही मी सांगतो. मी ना पहिल्यांदा इथे अशा मोठ्या शहरात आलो होतो शिक्षणासाठी. आणि हॉस्टेलवरचे पण सगळे माझ्यासारखेच दूर दूरच्या गाव शहरातून आलेले. त्यात इंजिनिअरिंगचा भरमसाठ अभ्यास. आम्ही खरं सांगतो परीक्षेच्या वेळेस घरची इतकी आठवण यायची ना. म्हणजे घरी कसं परीक्षेच्या वेळेस तुमची काळजी घेतली जाते, तुम्हाला कॉन्फिडन्स दिला जातो. इथे हॉस्टेलवर आम्ही मुलंच एकमेकांना धीर द्यायचो. आणि अशा टेन्शनच्या रात्रींमध्ये आम्हा जागणाऱ्या घुबडांसाठी सर मध्यरात्री 1-1.5 वाजता कडक चहा बनवायचे. मग अभ्यासातून एक छोटा ब्रेक घेऊन आम्ही मेसमध्ये यायचो, चहा प्यायचो. आणि चहा सोबत असायची परात भरून बाकरवडी. परात भर? येस. एवढंच नाही, सरांकडे एक VCR होतं सर. तो ते टीव्हीला जोडायचे आणि त्या ब्रेक मध्ये आम्हा सगळ्यांना सरांनी रेकॉर्ड करून ठेवलेले सचिनचे इनिंग्स दाखवायचे. मॅम एवढं भारी वाटायचं. सचिननी मारलेला एक शॉट पाहून असं वाटायचं की बास उद्या परीक्षेत येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला पण असंच फोडायचं. डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर सगळे मुलांना आम्ही एकदम असे जाम चार्ज अप व्हायचो आणि पुन्हा अभ्यासाला लागायचो. टेन्शन कुठल्या कुठे निघून जायचं. अडत आहे सर. अरे तुझं हे नवं ऑफिस इथं आहे? हो, बिल्डिंग जरा जुनी आहे पण. अरे असू दे रे, तू स्वतःच काहीतरी सुरू करतोस ना, ते महत्वाचं. हो की नाही? या सर या. अरे तुझं नवं ऑफिस दाखवायला आणणार होतास आणि हे काय आपलं? सर तुम्ही इतके मोठे फॅन सचिनचे, त्याला भेटलाय की नाही कधी? नाही वो, आता तुम्हीच मोठे व्हा आणि माझी सचिनची गाडी घालून द्या. नमस्कार. तुम्हीच ते आहात जे सर्व मुलांना चहा बाकरवडी द्यायचा आहात आणि माझी बॅटिंग दाखवायच्यात ना? या ना प्लीज.
अरे तू म्हणजे सचिन कमाल केली. या सॉरी. आज माझं पुण्यात शूटिंग होतं, तर आदित्य मला म्हणाला की तुमचं घर इथेच बाजूलाच आहे. होय. तर मी बोललो की आज भेटायला हरकत नाही. एकदा आमच्याही घरी आहे. म्हणजे घरी या ना एकदा तुम्ही. अरे तुम्ही मला प्लीज तुम्ही म्हणू नका, अरे सचिन म्हणा प्लीज. सचिन सर, 2 मिनिटं एक्सक्यूज. हो भाकरवडी. गुंड्या, ही भाकरवडी तुझ्यासाठी आणली होती, ती सचिनला देऊ. चालेल. अरे वा, भाकरवडी. मीही भाकरवडी आणि चहा सांगितला होता. सचिन सर, आमच्या हॉस्टेलवर जेवढी मुलं होती ना, त्यापैकी कुणी कधीच क्रिकेटच्या मैदानावर सेंचुरी नाही केली. पण आम्ही ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातला सचिन होण्याचा कॉन्फिडन्स सरांनी आम्हाला दिला. तुमच्या इनिंग्स दाखवून. एक्सक्यूज मी सचिन सर, ते आलेत. अरे ते आले. अच्छा, मी 2 मिनिटात येतो परत. जिथे वृक्ष लावी तृणांना जिव्हाळा, तिथे अंकुरे नित्य आशा नवी. काय कमाल आहे बघ. हा, माझी पिढी झाली, आदित्य तुझी पिढी झाली, आणि ही आता नवीन पिढी. आजही आपला सचिन नव्या पिढीला प्रेरणा देतोय, नव्या पिढीशी नवं नातं जोडतोय, आत्मविश्वासाचं. खरं आहे सर. अशी अजून एक कमाल गोष्ट आहे सचिनची, जी मला आजच कळाली. कोणती? सचिनला पण चहा आणि बाकरवडी आवडते. खरंच की. उरी ध्यास जर देवता राहिला तर क्षितिज भव्य होते पिढी दर पिढी. आपला आवडता ब्रँड चितळे बंधू करत आहे 75व्या वर्षात पदार्पण, आणि होत आहे सुरुवात एका नित्य नव्या नात्याची.